पेन्ना का पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। गुरुदेव शंकरपट वरुड जळका तालुका अकोट जिल्हा अकोला येथे शंकरपटाचे आयोजन केलेले होते। या पटात राजूभाऊ कात्रे यांचा गुरु आणि रुद्रा या जोडीने कपटात एक नंबर घेतला। गुरु आणि रुद्रा होता, अंतर झालेला आहे 6 सेकंद 62 पॉइंट। पटात शंकरपटात ज्या बैलांनी सध्या धूम मचवलेला आहे असा हा वरुड जळका येथील राजूभाऊ कात्रे यांचा बैल आहे। या बैलाचं नाव आहे गुरु आणि याच्यासोबत होता रुद्रा। सध्या ही जोडी एक नंबरात आहे। हा किती वर्ष बैल कपटात चालवता, त्यानंतर हा जनरल मध्ये कधी येते, कोणता धुरीतला, हे सविस्तर माहिती आपण राजूभाऊ कात्रे यांच्याकडून। त्यानंतर एक व्हिडिओ ट्रेंड करून राहिला आपल्या इंस्टाग्राम, फेसबुकवर, युट्यूबवर, जे रेंगी बैलापेक्षा उंच उडून तो ड्रायव्हर म्हणजे आपल्या समोर आहे, त्याचं नाव आहे अरुण गायकवाड। औरंगपूरवाडीचा हा ड्रायव्हर आहे संभाजीनगर मधला। ते ट्रेंड एवढं जोरदार झालं की सध्या हवेत ते रेंगी होती आणि बैल सुद्धा हवेतच होते। ते रेंगी कशी काय म्हणजे उडाली ते बुडातून सरकले बैल, संपूर्ण वळण होतं, वळणावरून बैलांची जम घेतली, डायरेक्ट ती वर गेली। मग ते वर गेली तेव्हा असं काही भेव घेऊ काही वाटला नाही का? नाही वाटलं, याच्या पहिले बी उडाली ती त्यावेळेस पण। ते बैल कोणते होते मग? ते बैल संभाजीनगरचे। अच्छा, शैनाथ भाऊ हिवाळे यांचे शंकरपटातलेच होते काय? शंकरपटात। तुम्ही इकडे कसे काय मग? तिकडे आता हे बैल आपण लहानपणी यांना दिलेला आहे। अच्छा अच्छा, म्हणजे हा बैल तुमच्या थ्रू राजूभाऊंना दिलेला आहे? हो, माझाच होता स्वतः। तुमचा होता म्हणून आज तुम्हीच तो बैल हाकलता? हाकलासाठी आलो मी काल। अच्छा अच्छा। हा बैल घरच्या गाईचा आहे का तुम्ही तयार केलेला होता? विकत घेतला ना। हा बैल तुमच्याकडे अर्जुन सोबत कोणत्या कोणत्या बैलासोबत पळत होता? ते तिकडं रणवीर म्हणून होता। रणवीर सोबत पळाला। तुमचा दोघांचा कॉन्टॅक्ट कसा काय आला? कॉन्टॅक्ट तुम्ही कुठे गेले होते? मी प्रत्येक पटावर जातच असतो, मला शौकच आहे। म्हणजे माझ्याजवळ बैलही नव्हते तरी मी पट पाहायला जातच होतो। नाही, यांचा तुमचा कसा काय संपर्क आला? संपर्क म्हणजे कसा या पटात जे बैल चांगले पडतात त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट नेहमी होतच राहते। कसं आहे की जो बैल जास्त धावते ते बैल कोणी पाहायला जात असते। हे सौदा करताना कोणी मदत होता का डायरेक्ट तुम्ही बोलून घेतले? शंकर पाटील सोमताने त्यांच्याकडून तुम्ही? पाटील ते दोघं जण। मग आता हा बैल तुम्ही विकला, हो, तुम्ही समाधानी आहेत का? अशा चांगल्या माणसाजवळ बैल गेला म्हणून समाधानी आहे। आणि स्वतःचा बैल पाहायला भेटते आणि स्वतः तो बैल तुम्ही हाकलता, त्यामुळे वेगळाच आनंद होत असेल। खूप आनंद आहे। अच्छा, मग आता यांना तू निरोप देतात की तुम्ही यांच्याकडेच राहता? नाही, बैल बी माझ्या इकडे राहतो, कधी यांच्याकडे राहतो, असं काही नाही। कुठे याला सोबतीला बैल लावताना तुमचं त्याचं नियोजन कोणाकडे असते? म्हणजे हे यांच्याकडे सोबत आहे, म्हणजे ड्रायव्हर विश्वास संपादन असला तेव्हाच त्या बैलाची मजा येते। नियोजन त्यांच्याचकडे, लावणे आणि सगळं हाणणं वगैरे त्यांच्याकडे नियोजन। राजूभाऊ कात्रे हे फक्त पहिल्यांदा बैल हाकलत होते, त्यांचा मुलगा इंजिनियर आहे दिल्लीला, तो सुद्धा आवर्जून इथं आला। त्याचं सुद्धा म्हणणं होतं की माझी इच्छा नव्हती लग्न असल्यामुळे, पण त्यांचं असं म्हणणं होतं की दादा तुम्ही या, म्हणून मी आज आवर्जून ते पटाराला आले। हे राजूभाऊ शांत सुस्वभावी माणूस आहेत। हे पटाचं आयोजन तुमच्या मनात आलं कसं? लोकांच्या आग्रहास्तव हा मी पट घेतला, गेल्या वर्षी घेतला होता, आता याही वर्षी घेऊन राहिलो। माझं यावर्षी घ्यायची इच्छा नव्हती, पण लोकांचा एवढा आग्रह होता की राजूभाऊ आपल्या गावात पट भरणं आवश्यक आहे, लोकांचा उत्साह वाढणार आहे, नवीन लोक तयार होतील, नवीन पिढी तयार होणार आहे, या कारणास्तव मी हा पट आयोजित केला। किती दिवसापासून पटाचं आयोजन आहे इथं? 7 दिवसापासून, म्हणजे 3 दिवसापासून आयोजन चालू आहे, आज फायनल आहे। अच्छा, हा बैल तुम्ही केवढ्यात घेतलाय? हा बैल मी 5 लाख रुपयात घेतला। हा बैल सध्या आता 1 नंबरात तुळून राहिला, म्हणजे कपटात हा म्हणजे पूर्ण वर्ष गाजवलं आहे ना आतापर्यंत। पहिला नंबर, दुसरा नंबर किंवा तिसरा नंबर याच्या अंदर काही आतापर्यंत उतरला नाही। मग तुमचं जे ड्रायव्हर आहेत, ड्रायव्हरवर डिपेंड राहते का की? ड्रायव्हरवर डिपेंड राहते, नाही तर मला काहीच करू शकत नाही। नेहमीचे जे ड्रायव्हर असले की त्याला बैल कुठे ठेवायचा आणि कुठे उचलायचा हे त्याला नियोजन राहते। नवीन जर ड्रायव्हर ठेवला तर कोणत्या बैलाचं काय नियोजन आहे हे त्याला समजत नाही।
त्यासाठी नेहमीचा ड्रायव्हर असला पाहिजे. आता तुमच्याजवळ किती बैल आहेत? माझ्याजवळ एकूण 3 बैल आहेत. 3 बैल आहेत. हो. या 3 बैलामध्ये आवडता बैल तुमचा कोणता? सध्या माझा सुरुवातचा बैल होता म्हणजे मल्हार. हा, आता मी हा गुरु घेतला. आता हा गुरु हा सध्या आवडता गुरु आहे. म्हणजे हा जो बैल नंबर काढते तो आवडता राहते. नाही तसं काही नाही. आता तुम्ही या बैलाची खिलाई कशी काय? याची खिलाई म्हणजे याला 2 टाइमचं 4 लिटर दूध चालू आहे. सकाळी 2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर. हा, आणि त्याला गव्हाचा उंडा, मक्याची पेंड, हे ते बकऱ्याचा भुसा, हे सगळं. हा कोणत्या दुरीत पडतो? हा 2 गुरं पडतो. याच्यासोबत म्हणजे तुम्हाला म्हणजे बैल जुतताना मग काही प्रॉब्लेम येत नाही? अजिबात नाही. एकदम गरीब आहे. दोन्ही दुरत गरीब आहे. हा. एकदम एक म्हणा लहान लेकरू जरी गेलं तरी तो बैल जुतू शकतो. हे पारंपरिक नुसार तुमच्या नाही पारंपरिक नाही. मी माझ्या घरची गावरांची जोडी तयार झाली होती. हा, तेव्हापासून मला हा नान लागला. अच्छा. किती वर्ष झालं तुमचा नान लागला तुम्हाला? मला 5 वर्ष होऊन राहिले या नान लागून. हा, मी घरची जोडी जेव्हा बंदी होती तेव्हा मी माझ्या घरची जोडी पटाटे तयार केली समजा. आणि त्याच्यात मी आणली. नंतर ते रिवर्स जायला लागले. मी ते बैल विकले. हा. शिल्लक ते. आता हे मग पट नसला म्हणजे तुम्ही या बैलाचं नियोजन कसं करता? बैलाचं नियोजन म्हणजे पावसाळ्यात ते ज्या पद्धतीनं जे नियोजन असते पटाचं हा, त्याच पद्धतीनं वर्षभरी नियोजन ठेवावं लागते. नाही तर बैल रिवर्स जाते. अच्छा. मुलाखत घ्यायची करून राहिलो ना. ओळ्यात आलं म्हणून बरोबर आहे. काय नाव आहे दादा बैलाचं? हा, शंभू. कोणत्या गावात आहे? शिवपूर. हा, शिवपूर. शिरपूर. कोणतं कुठं आहे हे? हे आपल्या बोर्डीजवळ. 13 किलोमीटर. हा, काय बैलाचं नाव काय म्हटलं? शिवा शिवा. रामो माल कोणत्या पटाचा बैल आहे? 15 पडायला. जनरल पटाचा. किती वर्षापासून आहे? आज 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. कोणत्या धुरीत पळते? उजव्या उजव्या. सोबतीला कोण आहे? कोकटेल त्याचा भाऊच आहे. एका गाईचे 2. घरचा साज आहे. घरचा साथ. हाच होय ना? नाही एक कुटुंब आहे. हा. बाजूले बैलासोबत सोडताना पहिल्या सोबत का माणसासोबत सोडता का? आता कसं आहे, माणसे ती बैलाची प्रजात आली ना. अच्छा अच्छा. तुमच्याकडे या बैलासारखी माणसं आहेत चप्पल. मानसारखेच पाहिजे नाही तर. हा हा. अरे लेकरापेक्षा वागावं लागतात ना ते. पटाचे बैल म्हणजे साधी गोष्ट आहे का? आतापर्यंत नंबर गिंबर कुठं घेतले असतील ना? नंबर लागून घेतो. किती वर्षात अशी ना बाई? कमीत कमी 4-4.5 वर्ष. 4.5 वर्षाचा बैल आहे. 4 वर्षापासूनच पटात सोडून राहिले म्हणजे मग बैल. आता समजा पट्टाच 4 वर्षांनी समजा चालू आहे. मी वय विचारलं बैलाचं. हे होते वरुड जौका, तालुका अकोट, जिल्हा अकोला येथील शंकरपटाचे छायाचित्र. धन्यवाद.